नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी, सांगली जिल्ह्यात संततधार, आयर्विन पुलाची पातळी 20 फुटावर. चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातही काही भागात संततधार पाऊस सुरू आहे. चांदोलीत सलग 4थ्या दिवशी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. 24 तासात तब्बल 118 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सलग 4 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर मंगळवारीही कायम राहिला. धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे, त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. कोयना धरण क्षेत्रात 24 तासात 319 मिलीमीटर पाऊस झाला असून धरणात 38.13 TMC झाला. चांदोली धरण क्षेत्रात तब्बल 118 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. चांदोलीत सलग 4थ्या दिवशी अतिवृष्टी होत आहे. वारणा धरणामध्ये 16.86 TMC पाणीसाठा झाला आहे. रात्री उशिरापर्यंतही पाऊस सुरूच आहे. कृष्णा वारणेवरील बंधारे पाण्याखाली. कृष्णा नदीवरील सांगली जिल्ह्यातील बहे तालुका वाळवा, नागठाणे तालुका पलूस, मिरज तालुक्यातील सांगली खटाव ते नांद्रे, वारणा नदीवरील मांगले ते सावर्डे, समडोळी ते कोथळी बंधारे पाण्याखाली गेले आहेत. खटाव ते नांद्रे पुलावरून पाणी वाहत असल्याने सदरचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नांद्रे ते ब्रह्मनाळ या मार्गावरही वाहतूक बंद आहे.